लाजाळू पराग हत्ती. घनदाट जंगलात एका मोठ्या झाडामागे एक लहान हत्ती राहत होता. त्याचे नाव होतं पराग. तो खूप शांत आणि लाजाळू होता. इतर हत्ती नदीवर खेळायला गेले की पराग नेहमी झाडाच्या सावलीत एकटा बसायचा. त्याला वाटायचे की तो खूप मोठा आहे आणि चुकून इतरांना त्रास देईल. एके दिवशी मैना नावाची एक छोटी हुशार चिमणी तिथे आली. ती अगदी बेधडक होती आणि तिला कोणाचीही भीती वाटत नव्हती. मैना परागजवळ उडून गेली आणि म्हणाली, पराग, तू नेहमी इथेच का लपून बसतोस? बाहेर ये, खेळायला चल. पराग हळूच म्हणाला, मैना, मी खूप मोठा आहे. माझ्यामुळे चुकून कोणाला दुखापत झाली तर मी इथेच लपून बसलेला बरा आहे. मैना हसली, तुझा आकार तुझी ताकद आहे पराग. ती कोणालाही त्रास देण्यासाठी नाही तर मदत करण्यासाठी आहे. तेवढ्यात त्यांना नदीच्या पलीकडून काही लहान प्राण्यांच्या घाबरून ओरडण्याचा आवाज आला. नदीचे पाणी खूप वेगाने वाहत होते आणि छोटे ससे घाबरले होते. मैना म्हणाली, पराग, बघ, ससे घाबरले आहेत. नदी पार करायला त्यांना मदत लागेल. फक्त तूच त्यांना सुरक्षितपणे पलीकडे घेऊन जाऊ शकतोस. परागने धाडस गोळा केले. तो पाण्यात उतरला आणि काळजीपूर्वक त्याने सशांना आपल्या पाठीवर बसवले. मैना त्याच्या डोक्यावर बसून त्याला प्रोत्साहन देत होती. दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचल्यावर सशांनी परागचे खूप आभार मानले. पराग पहिल्यांदाच इतका आनंदी झाला. त्याला समजले की मोठे असणे म्हणजे चांगले असणे.